नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आता हप्ता का बंद झालेला आहे? सरकारने याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर नक्की काय सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडमने इथे महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते लाभार्थ्यांना दिलेली आहे. काय सांगितलं आहे ते समजून घ्या. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवलेली आहे. ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास सर्व जे काही विभाग आहे त्यांच्याकडून माहिती मागवली आहे आणि यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. 26.34 लाख जे काही लाभार्थी आहेत ते अपात्र आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला, लाडकी बहीण योजनेचा जे काही लाभ आहे तो घेतलेला आहे, अशी माहिती जी आहे ते इथे माहिती व तंत्रज्ञान विभागाला हे लाभार्थी सापडलेले आहेत आणि ती माहिती इथे महिला व बालविकास विभागाकडे सादर झालेली आहे. आता यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळून आलेलं आहे. असे लाभार्थी आहेत जे एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत. काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं इथं स्पष्ट झालेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कुटुंब म्हणजे काय, तर एका कुटुंब म्हणजेच एका रेशन कार्डमध्ये 2 पेक्षा जर जास्त महिला असेल तर तिथे लाभ मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामध्ये 2च महिलांना लाभ भेटतील. पण तरीसुद्धा फॉर्म भरलेले आहेत. मग त्यांचे सर्वांचेच हप्ते जे आहेत ते सरकारने बंद केलेले आहेत. तर आता काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेले आहेत याच्या बाबीसुद्धा निदर्शनास आलेल्या आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता याच माहितीच्या आधाराने जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांना लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे आणि हा जो लाभ आहे ह्या ज्या 26 लाख महिला आहेत त्यांचा तात्पुरता लाभ जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींच्या बहीण योजनेत लाभार्थ्यांना जून महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजेच 2.25 कोटी जे काही महिला आहेत त्या सर्वांना याचा लाभ मिळाला आहे आणि 26 लाख महिलांचा जो काही लाभ आहे तो तात्पुरता आता थांबवलेला आहे. त्यांना हप्ता आता मिळणार नाही. आता त्यांना हप्ता कधी मिळेल ती सुद्धा माहिती दिलेली आहे. जे 26 लाख अपात्र महिला झालेल्या आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळू शकतो, पण तो कधी मिळेल तर ते सांगितलं आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांच्या लाभार्थ्यांना शासनाला पुन्हा सुरू करण्यात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच जे काही 26 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्यांची चौकशी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्याकडून ह्यांची शहानिशा होणार आहे आणि ते महिला ज्यामध्ये पात्र ठरतील ज्यांची चौकशी होईल त्या महिला पात्र असतील तर त्यांना पुन्हा लाभ जो आहे तो सुरू करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांना काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय स्तरावरती घेण्यात येणार आहे. म्हणजे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला आहे, पात्र नसून अर्ज केलेला आहे, त्यांच्यावरती काय कारवाई करायची याचे जो काही निर्णय आहे तो उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री घेतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तशा पद्धतीने ही सरकारने महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते दिलेली आहे. आता पुढे काय होतंय ते आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ त्या सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.